हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? तर काल गेले होते मी खोपोली बाजारामध्ये. तर त्याचे दोन कारण होते. एक तर साड्या घ्यायच्या होत्या, आमच्या मैत्रिणींचे बड्डे येणार आहेत, तर आम्ही सगळ्या मिळून साड्या घेत असतो. जिचा बड्डे आहे तिला. तर मग काय, काल गुरुवार पण होता, बाजार पण होता, भाजी पण घेतली मस्त आणि साड्या पण घेतल्या. तर इथे मी चवळीच्या शेंगा आणल्या होत्या बाजारातून. तर छान ह्या शेंगा कट करून घेतल्या, रताळी धुवून नाश्त्यासाठी उकडत घातली. रताळी मस्त दूध आणि तूप साखर टाकून छान कुस्करून खाल्ल्यावर खूप भारी लागतात आणि हेल्दीसुद्धा आहेत. तर चहा ठेवलेला आहे, एकीकडे रताळी उकडत घातलेली आहे आणि शेंगा कट करून घेतलेल्या आहेत. तर आता इथे मी घेणार आहे चहा आणि नंतर बनवणार आहे मस्त छान अशी चवळीच्या शेंगाची भाजी. दिवाळी येत आहे, दिवाळीची साफसफाईसुद्धा करायची आहे. तर मग काय, रेसिपी झटपट आणि गावाकडच्या स्टाईलमध्ये छान सोपी साधी आणि टेस्टी अशा पद्धतीने बनवत आहे. तर इथे मी मस्त शेंगदाणे भाजून घेतले, तीळ भाजून घेतले, हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या, थोडंसं मीठ, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या टाकून छान ठेचा वाटून घेतला. ठेचा वाटेपर्यंत मी शेंगा गरम पाण्यामध्ये उकडून घेतल्या. तसंच एका कढईमध्ये तेल घातलं, शेंगा घातल्या, थोडीशी हळद घातली, कारळाचा कूट घातला आणि हा ठेचा टाकून छान मस्त शेंगाची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.